करावे अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय क्रीडा मंडळ भांडूप या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री कासले साहेब, त्यांची सर्व टीम, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री तळवडेकर साहेब, माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित पालकवर्ग आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की मागच्या आठवड्यातच अशाच एका कार्यक्रमात अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की आज कित्येक वर्ष, मॅडम सांगितलं 25 वर्ष त्याहीपेक्षा अधिक कासले साहेब आमच्या शाळेमध्ये येत आहेत. म्हणजे कोर्लेकर सर असल्यापासून त्यानंतर मध्ये 2 मुख्याध्यापक होत गेले. म्हणजे एवढी वर्ष कासले साहेब आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणासाठी त्यांना हातभार लावत आहेत. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं तर एका मुलाचा एका वर्षाचा खर्च भागवण्यासाठी कितीतरी खर्च येत असेल. म्हणजे मुलं गरीब कुटुंबातील आहेत, म्हणजे जेमतेम पोटभर अन्न खायला मिळतं, बाकी साहित्याची कमतरता असते. काही मुलं कशी खाऊन पिऊन व्यवस्थित आहेत, जेमतेम आपला खर्च सगळा भागू शकतो. क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कासले साहेब यांचा सत्कार आमच्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष तळवडेकर साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मी एकटा काय करत नाही, आमच्या मागे संस्था आहे. हे जे तयार करण्यामागे अनेक हात असतात आणि संस्था म्हणून कार्यरत असताना 100% रिझल्ट आपण या प्रशालेचा लागतोय की एक बाब. दुसरी गोष्ट, आज आपण पाहतोय ग्रामीण भागात सगळ्या शाळा विद्यार्थी नसल्यामुळे कमी कमी होत चालल्या आहेत. की शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत जे कार्यरत असताना याचा मुख्य उद्देश असा असतो की आपण या विद्यार्थ्यांना ही देतो ती मतदार अल्प असतील, म्हणून त्यातून त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि एक ध्येय त्यांनी मनाशी बाळगलं पाहिजे. प्रत्येक वर्षी जेव्हा येतो त्यावेळेला मी त्या विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुमच्याकडे ध्येय असलं पाहिजे. स्वप्न बघायला कुठलेही टॅक्स लागत नाही. आपण किती उंच स्वप्न बघू शकतो आणि ती स्वप्न साध्य करण्यासाठी आपली परिश्रम आवश्यक आहे. आता या तुमच्यातल्याच विद्यार्थिनी आहेत, त्यांचे ते सन्मान होते, तर तुम्ही ती मनात जिद्द बाळगली पाहिजे की मी त्या ठिकाणी का नको, माझा सत्कार का होऊ नये. आवर्जून या ठिकाणी जसं आम्ही संस्था मंडळीकडे त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे येतो, परंतु शाळा म्हणून प्रतिवर्षी जी माहिती आम्हाला लागते ते सुद्धा आम्हाला पुरवली जाते. असा प्रयत्न आम्ही अनेक शाळांमधून केला होता, परंतु त्या ठिकाणी प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते सगळं बंद पडत गेलं. म्हणूनच ह्या योजनेमध्ये फक्त पण ते सातत्य राहिलं. याचं कारण ते पुढच्यानी टेक ओव्हर केलं. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. आज ज्या विद्यार्थिनीने जे यश मिळवलंय, मग ती समृद्धी असू दे आणि किंवा वैष्णवी असू दे, मग आपण त्या जागी का असू दे, ही जिद्द तुमच्याकडे असली पाहिजे. ह्याच्यात अनेक गोष्टी कशा असं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला शिक्षण आहे ना, शिक्षण माणसाला नुसतं पैसे कमवण्याचे साधन नसतं, ते आपल्याला सुसंस्कृत बनवतं. त्याचप्रमाणे एक आपल्याला वेगळी ताकद देते. जसं मगाशी सरांनी उल्लेख केला की आटले जे विद्यार्थिनी आहे, तिने स्वतःच्या जीवावर तिने आपल्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. ही तुमच्या शिक्षणाची ताकद आहे, ही तुमच्या गुणवत्तेची ताकद आहे. ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करायची आहे. मला सांगा की हे जे शिक्षक आहेत सगळ्यांना सारखं शिकवतात, पण त्यातले कोणतरी एकच समृद्धी होते, कोणतरी एकच कादंबरी होते, कोणतरी एकच वैष्णवी होते, असं का?
कारण ध्येय नसतं. काही लोकांना असं वाटतं नाही माझी करायला पाहिजे, ते व्यक्ती म्हणून नाही, हा समाज आहे. समाज जो आपण घडवतो त्या समाज घडवण्यासाठी आपलं एक वेगळं काहीतरी व्हिजन असायला पाहिजे. ते व्हिजन तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे की जर मला सांगा सगळ्याच शाळेतले शिक्षक पगार घेतात, पण आज जे तुमच्याकडे जे शिकवतात ते तेवढे जीव ओतून इतर शाळेचे कम्पेअर करत असतो. मग त्यांना समाधान कधी लागेल? किंवा तुमच्या पालकांना ज्याची परिस्थिती नसताना तुम्हाला आज शाळेत पाठवतो, महाविद्यालयात पाठवतील, पण त्यांचं चीज कधी होईल? जर तुम्हाला चांगली नोकरी लागेल, जर तुम्ही काहीतरी वेगळं करू शकाल. तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर होतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे. विजय क्रीडा मंडळ ही काय फार मोठी संस्था नाही किंवा काही कोण गॉडफादर नाही. तुमच्या आमच्यासारखे सगळेच लोक आहेत की जे सदस्य आहेत, त्यांना वाटतंय असं व्हायला पाहिजे आणि एखादी गोष्ट केल्यानंतर ती सातत्य असलं पाहिजे. ते सातत्य असल्यामुळे ते आपण एक भावना प्रज्वलित करतो. आता मला सांगा की तुम्ही हा कार्यक्रम, तुमच्यापैकी किती विद्यार्थी विद्यार्थिनी हा कार्यक्रम दरवर्षी ऐकताय? रात्र किती विद्यार्थी जे काय सांगतोय बोर करतोय ते तुम्हाला चांगलं वाटतं की नाही? हो असेल तर हात वर करा. मी आणलं पाहिजे आणि कुठलीही एखादी गोष्ट मनात ठरवली तर कुठलीही गोष्ट होऊ शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल इट सेल्फ स्पीक्स आय एम पॉसिबल. त्या गोष्टी रेग्युलर आहेत. मी काय तुम्हाला नवीन सांगतो असं काही नाही, जे आहे त्या पद्धतीने सांगतो. पण ह्या ठिकाणी ज्या वेळेला तो उत्साह दिसतोय, मला वाटतं प्रत्येक वर्षी आपण जे टॉपर्स देतोय ते 90 अवध असतात, बरोबर ना? गेली आपण जेव्हापासून सुरुवात केली आहे ही तुमच्याकडे गुणवत्ता आहे ना. बाकी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जर मुंबईला गेलात तर ते वेगळे क्लासेस असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात, पण ग्रामीण भागातून अशा प्रकारे स्कोअर करणं ही सोपी गोष्ट नसते. पण ती गुणवत्ता टिकवता आली पाहिजे. जसं मगाशी कोणतरी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार असं सांगितलं, कोणीतरी वेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग करणार, पण कॉमर्स घेतो म्हणून सांगितलं. पण तेही तुम्हाला सांगतो, एखादी फील्ड निवडताना कोणतरी सांगतो म्हणून निवडायचं नाही. तुमच्या डोक्यात काहीतरी व्हिजन असलं पाहिजे, मला काय व्हायचंय, त्या क्षेत्रात मी काय करू शकतो. उदाहरणार्थ कॉमर्समध्ये मला थोडंसं माहिती आहे म्हणून सांगेन की त्या ठिकाणी तुम्ही GDCA सारखी एक्झाम देऊ शकता, कारण मी स्वतः दिलेली आहे. मी त्या सर्टिफाईड म्हणून काम करतो सध्या. मी सध्या काय करताय त्याच्यामुळे चांगले परिश्रम करून एक वेगळं काहीतरी निर्माण करायची क्षमता ठेवताय. प्रत्येकाला परमेश्वराने वेगळी ताकद दिलेली आहे, परंतु आपल्याला फक्त मानसिकता आपली तयार करायला पाहिजे. मला काहीतरी व्हायचं आहे. पुढे एक वार आपण सगळ्यांनी मला बराच वेळ सहन केल्याबद्दल मी आपल्या सदस्य ऋणी आहे. आणि अशाच प्रकारे दरवर्षी मला अशा अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी मिळू दे ही परमेश्वराची प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आमच्या मुलांना ज्या विविध संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामधली एक आहे गुरुजी फाउंडेशन यांची नाळ तुम्ही आमच्या शाळेशी जोडून दिलात आणि त्यांचं महान कार्य म्हणजे या कार्यक्रम उत्पादन केलं की 24 ते 25 हजार रुपयाचं बक्षीस रोख रकमेचं त्या पालकांना आणि त्या मुलांना मिळालेलं आहे. ट्रॉफी मिळालेली आहे आणि हे सगळं सर तुमच्या सहकार्यातून झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देते. संस्थेचे सन्माननीय सभासद गुडी साहेब यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करते. ज्या आमच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यातून आमच्या मुलांना खरोखर उत्तेजन मिळालं आहे. आमची मुलं पण त्याचं चीज करतात. आता नाही म्हटलं तरी जी आमची दहावीत मुलगी आहे तिने खरोखर विजय क्रीडा मंडळाने जे तिला मदत केली ते सार्थक करून दाखवलेलं आहे. आणि विजय क्रीडा मंडळाचं कार्य जे आहे ते खरोखर आपणातूनच आहे. आता मॅडमने आमच्या सांगितलं की गुरुजी फाउंडेशनची सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून दिलं. तसंच तुम्ही मला एक आठवण आहे की आमच्या राठवड्यातल्या एका मुलीला सुद्धा पक्षेच्या दुरी म्हणून म्हणजे 12वी नंतर तुम्ही तिला शैक्षणिक मदतीचं एक कार्य चांगलं केलेलं आहे. तिने पण नंतर ग्रॅज्युएशन करून ती आता सर्व्हिसला चांगली लागली आहे. असंच तुम्ही कुठे ना कुठे म्हणजे
गरीब मुलांना मदत करता, आणि हे चांगलं काम करता. तुमच्या हातून असंच काम चांगलं व्हावं ही तुम्हाला सदिच्छा देतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष तळवडेकर साहेब यांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. माझे प्रमुख पाहुणे आणि शैक्षणिक काम सुरू केलं आहे त्यांचे सर्व सहकारी मंडळ, त्यांच्यासारख्या मेडिकल मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित विद्यार्थी, त्यांची आता उपस्थित झालेले पालक आणि सर्व कर्मचारी. या ठिकाणी मगाशी बोललो सगळं की जसं मे महिना संपला की पाऊस सुरू झाला आहे आणि तोच जो सीझन असतो त्यावेळी प्रत्येक आणि त्यांच्या मंडळाची आम्हाला आठवण येते आणि तो उपक्रम त्यांनी सातत्याने चालू ठेवला आहे. त्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट यशवंत इथं लेट आलं असं असतं. महाराष्ट्रांचे मुळे रत्नागिरीचे वार्ताहर रानडे त्यांच्यामुळे हे शक्य झालं. ते ओळख होती. त्या 2 मुली पाठवलं तिथे 96% 60% गुन्हा 3 महिने. पण तिथं मला 70% हे सर्टिफिकेट मिळालं नाही. तोपर्यंत त्यांचा टार्गेट 22 मुलं महाराष्ट्रामध्ये घेतात. पंखाना गोळा महाराष्ट्राची स्कीम आहे त्यामुळे ती चुकली आणि इथं म्हणजे तसं झालं. त्यामुळे जरा ते वाईट वाटलं. तिथं पण नाही माहीत झालं वडील आहे ते मजुरी काढतात. त्यामुळे अशा हुशार विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि आता पण या दोघांचे त्यांचं पण तेच झालं. मी सांगितलं त्यानं जवळजवळ 8 ते 10 दिवसात माझ्याकडे आली. बाकीच्या घरात गेले पण त्यांना मी त्यांच्यापर्यंत मला सांगितलं की मुलगच गेलेली आहे तरी पण आम्ही प्रयत्न करतो. त्यांना आता बघूया आता आला तरी आपण 2 मुली बसतो त्या ह्याच्यात पंखानामुळे वयाच्यात आणि त्याच्यात तुम्ही एक जे काय आम्हाला सहकार्य करता. दुसरी गोष्ट त्याच्यात आमचा काही होतो कायम मोठ्याचा होत किंवा सगळ्या शिक्षण सांगतो बघा संस्थेचं आमचं मोठेपणा तुम्ही सांगू नका कारण तुम्ही चांगलं काम करता. त्याच्यामुळे हे रिझल्ट लागत आहे. आता बघा अशी क्रीडा स्पर्धेच्या राष्ट्रीयपर्यंत मुलांची गेलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व आपापलं काम योग्य रीतीने करतात. त्याच्यामुळे हायस्कूलचा कारण तुम्हीच आता बघितलं म्हणजे ते मगाशी बोलला कारण समोर हिरवंगा हायस्कूल, पूर्वेला विरवाडी हायस्कूल, उत्तरेला सांडवे हायस्कूल आणि दक्षिणेला हे आडवली हायस्कूल म्हणजे 4 गावांनी हायस्कूलने भेटलेला आमची ही शाळा आहे. पण देवाच्या कृपेने तिथं आपण विश्वास हायस्कूलचा विद्यार्थी आहे. 60च्या पुढं बोलत नाही पुढे आतापर्यंत काही बंद पडायच्या ह्याच्यात आहे तरी पण आमच्याकडे आता आम्ही कमी म्हणत होतो तरी पण 170 पट आता जस्ट आहे आता आपल्याकडे. कारण विरवडला 12वीपर्यंत आहे आमच्याकडे 10वीपर्यंत आहे तरी पण 60पर्यंत मुलं नाही. म्हणजे ही शाळेची गुणवत्ता आहे. त्यामुळे आता काल पण आचऱ्यातून मुलं इकडे आहेत इथे शाळेत कणकणीची आहेत पण म्हणून आहे म्हणजे इथं सुविधा असून इथं मुलं का घालतात म्हणजे ही गुणवत्ता या शिक्षकांनी शिकवलेली आहे त्याच्यामुळे घालतात. आणि त्याच्यामुळे मी जे काय त्यांचे श्रम आहेत ते काय करतात कारण तास पण सकाळी 8:30 हजर होतं आणि त्याची शाळा या ठिकाणी आले त्याबद्दल स्वतः तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विजय क्रीडा मंडळ भांडूप याच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. आणि मला वाटतं आता गेले 20-22 वर्ष हा कार्यक्रम सातत्याने चालू आहे आणि त्याचं सगळं श्रेय त्या मंडळाचे प्रमुख कासले साहेब यांना जातात. आलं लक्षात नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे मी वाटतं 2-3 दिवसापूर्वी त्यांना फोन केला की सर असं असं आहे आणि केव्हा कार्यक्रम घेणार. ते पटकन मला म्हणाले की लगेच तुम्ही मला कार्यक्रमाची पत्रिका पाठवा विद्यार्थ्यांची नावं आणि 1 ते 3 क्रमांक 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांची नावं पाठवा म्हणाले. लगेच त्यांनी तारीख तिसऱ्या दिवशी तारीख कळवली 23 तारखेला आम्ही तुमच्याकडे येतोय म्हणून. फक्त प्रॉब्लेम कसा होता ते 23 तारखेला येणार होते पण मुलांचे ड्रेस शिवलेले नव्हते. कारण काय झालंय की ड्रेस पूर्णपणे बदललेले आहेत आमच्याकडे. पूर्वी कसं होतं जुने ड्रेस असायचे तेव्हा ते स्वतः मापं घेऊन ते शिवून आणून दिले जायचे. ड्रेस अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी पटकन सांगितले की सर त्या ड्रेसला लागणारी शिलाई आणि त्या कापडाची किंमत सांगा. लगेच म्हणाले पैसे पाठवण्याची व्यवस्था करतो. लगेच तत्परतेने ते पत्र पाठवलं गेलं आणि
आमची चर्चा चालू होती की 23 तारखेला हे कार्यक्रमाला येतात. मी अंदाज केला की सोमवारी हे रात्री बसतील, सकाळी इथं हजर होतील. मुलांचे आता फक्त काय वस्तू ज्या आहेत त्या बॅगेमध्ये असणारे सगळं साहित्य, तर कपडे राहतील. आलं का लक्षात ना? मला वाटतं एक 11:15 दरम्यान क्लार्कांचा आमचा नंबर दिला होता, अकाउंट नंबर. त्या अकाउंटला त्यांचे पैसे जमा झाले. ते क्लार्क मला म्हणाले सर पैसे जमा झाले, अमुक रक्कम जमा झाली. मी त्यातल्या साहेबांना फोन केला की साहेब म्हटलं तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. मला म्हणायचं आहे काय, याच्यात एक उदाहरण द्यायचं आहे की किती तत्परता असते ती बघा. 400-450 किलोमीटर रात्रीचा प्रवास करून जी माणसं या ठिकाणी उपस्थित झाली, तेवढ्याच तत्परतेने मी मगाशी फोन केला. अशी एक घटना, दुःखद घटना घडली, ती कळेल तुम्हाला मुलांनो. आणि त्यावेळेस असताना सुद्धा ते पटकन म्हणाले की छोटे काही कार्यक्रम करूया सर, आपण हा आपला कार्यक्रम आटपूया म्हणाले. संस्थेने सुद्धा अशाच पद्धतीने विचार केला की 400-450 किलोमीटर ही लोक आपल्याकडे येत आहेत आणि परत त्यांना थांबा म्हणायचं हे योग्य वाटत नाही. छोटे काही कार्यक्रम करून आपण तो काय करूया, शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आटपूया. अशा पद्धतीने या विजय क्रीडा मंडळाचं काम गेले 22 वर्ष या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. तर या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला ते आमचे संस्थेचे उपाध्यक्ष तळवडेकर साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचे मी प्रशालेच्या तर्फे आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे संचालक आमचे धुरी साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. विजय क्रीडा मंडळाची जी धुरा जे सांभाळत आहेत आणि सातत्याने आमच्या पाठीशी उभे आहेत असे आमचे कासले साहेब, त्यांचंही प्रशालेच्या वतीने आभार. त्यांचे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये सन्माननीय अनंत राणे आहेत, सन्माननीय सुदेश शिरोडकर, सन्माननीय अनिल भगत, सन्माननीय वैभव अहिरे, सन्माननीय शैलेश रणमले, सन्माननीय ओंकार देसाई, सन्माननीय दीपक कुळे, या सर्व सहकाऱ्यांचं प्रशालेच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला 6 मुली दत्तक घेतल्या. त्या दत्तक घेतलेल्या मुलींचे पालक, माता पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रशालेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रशालेच्या मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम, आणि काय योगायोग आहे तो बघा, 30 तारखेला मॅडमांची रिटायरमेंट आहे आणि आम्ही स्टाफने ठरवलं की विजय क्रीडा मंडळाचा कार्यक्रम हा त्यांच्या अखत्यारामध्येच व्हावा आणि तशीच घटना घडली. त्या आमच्या मॅडम, त्यांचेही मी प्रशालेच्या वतीने आभार मानतो. माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र, तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षतेच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.